माझ्या प्रिय मैत्रिणींचे मनापासून आभार. कालच्या व्हिडिओला भरभरून प्रेम दिल्याबद्दल आणि इतक्या मस्त मस्त कमेंट केलेल्या आहेत. भरपूर कमेंट आलेल्या आहेत चांगल्या चांगल्या. मी रिप्लाय केलासुद्धा आहे, पण बऱ्याचशा ताईंना रिप्लाय करायचा मागं राहिलेला आहे. तर जसा वेळ भेटेल तसं मी नक्की रिप्लाय देईन. आज आपण एकदम खुसखुशीत, पौष्टिक, कुठलीही पावडर न वापरता बेसन पिठाची नानकटाई बनवणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. बरीचशीच यामध्ये माहिती सांगितलेली आहे, अजिबात स्किप करू नका. आता इथं आपल्याला 1 वाटी पिठी साखर घालायची आहे. मिक्सरवरती बारीक केलेली वेलदोडे घालून साखर बारीक करून घ्यायची आहे आणि ती घेतलेली आहे. त्यानंतर अर्ध्या वाटीला थोडंसं कमी तूप घ्यायचं आहे. अर्धी वाटी घेतलं तरी सुद्धा चालतंय, जेवढं लागेल तेवढं घ्यायचं. थोडंसं शिल्लक राहिलं तर ठेवलं तरी काही प्रॉब्लेम येत नाही. आणि आता याची चांगली आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे. साखर पूर्ण बारीक करायची आहे, पिठी साखर करायची आहे. गरबी गरबी ठेवायची नाही, नाहीतर याची पेस्ट होणार नाही. काल 2 ते 3 ताईंची कमेंट मला आलेली आहे की काही पण दाखवता. दुसऱ्या ताई म्हटले की ही बिस्किटे मला कधीच माहिती आहेत, ओव्हनमध्ये चांगलीच होतात, तुम्ही काही विशेष दाखवत नाही, अशी कमेंट आलेली. त्यानंतर दुसऱ्या एका ताईंनी अशी कमेंट केलेली की मला वाटलं हे आपण स्वतः गॅसवरती बनवू शकतो, ओव्हनमध्ये काही कोण पण करेल, अशी कमेंट आलेली आहे. पण खरंच मला सगळ्या ताईंना सांगायचं आहे की ज्या ताईंना घरकाम करून स्वतःच्या कुटुंबाला हातभार लावायचा आहे, मुलांच्या शिक्षणाला हातभार लावायचा आहे आणि त्यांना काहीतरी शिकायचं आहे आणि घर बसल्या काहीतरी व्यवसाय करायचा आहे, त्यांच्यासाठी हे व्हिडिओ आहेत आणि त्यांच्यासाठीच मी बनवणार सुद्धा आहेत. आणि कोणाकोणाला असे व्हिडिओ पाहायला आवडतात मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आता यामध्ये 1 वाटी बेसन घालायचं आहे. मूळ मुद्द्याकडे येऊया, नाहीतर त्या कमेंटच्या रिप्लाय देत देत हे आपलं मेजरमेंट राहून जाईल. आता यामध्ये आपल्याला 1 वाटी बेसन घालायचं आहे. मी वाटीचं प्रमाण सपाट ठेवलेलं आहे, भरून नाही घेतलेलं. आता हे पीठ आपण चांगलं मरदून घेऊया. हे पीठ सुरुवातीला एकदम सुट्ट सुट्ट वाटतं, पण जसजसं या पिठाची आपण घासणी करणं महत्त्वाचं आहे, तरच याला ओलसरपणा येतो. साखर आणि तूप यामुळं हे पीठ सुट्ट दिसत असलं तरी याला ओलसरपणा चांगला येतो. आता किचनवरती व्यवस्थित शूटिंग होत नव्हतं किंवा क्लॅरिटी दिसत नव्हती, म्हणून मी नेहमी बसते त्या ठिकाणीच मी आलेली आहे. आता बघा हे पीठ जसं आपण मळत जाऊ, घासत जाऊ पीठ, तसं याला ओलसरपणा येत जाईल. जोपर्यंत याचा गोळा तयार होणार नाही तोपर्यंत पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे. चांगला आता मर्दून झालेला आहे. आता प्लॅस्टिकच्या कागदावरती हे पीठ पसरून घेऊया. हे पीठ थोडं अजूनसुद्धा सुट्टच आहे, पण एकजीव चांगलं झालेलं आहे. कमी तुपात जर करायची नानकटाई असेल तर इतकं हे कष्ट घ्यावंच लागतं, कारण तुपाचं प्रमाण यामध्ये आपण कमी घातलेलं आहे. जर जास्त तूप घातलं तर खूप तेलकट नानकटाई तयार होते. तशी मला आवडत नाही आणि मी कधी बनवून कोणाला देत सुद्धा नाही. आता हे पीठ आपल्याला चांगलं एकसारखं प्रेस करून घ्यायचं आहे. साईडला जे पीठ आलेलं आहे ते सुद्धा आतमध्ये आपल्याला व्यवस्थित दाबून ठेवायचं आहे आणि थापून घ्यायचं. हे चांगलं आपण वडीला जसं थापतो ना तसं हे सेम थापून घ्यायचं आहे. एका ताईची कमेंट आलेली, टेम्परेचर किती ठेवायचं? गव्हाच्या पिठाच्या बिस्किटला 160°C ठेवायचं आहे आणि नानकटाईला कमी ठेवायचं आहे. आता इथं मी वाटीच्या प्रमाणात केलेलं आहे, अगदी कमी नानकटाई केलेली आहे. त्यामुळं मी फक्त 100पर्यंतच याचं नेणार आहे टेम्परेचर, कारण ओव्हन मोठा असल्यामुळं जास्त नेऊन चालणार नाही. रिकामाच एकदम असा फिरत राहील आणि नानकटाई व्यवस्थित चांगली होणार नाही, काळपट नानकटाई होईल. त्यासाठी मी इथं फक्त 100°C पर्यंतच याचं टेम्परेचर नेणार आहे आणि मगच
ओव्हनमध्ये बेक करण्यासाठी नानकटाई ठेवणार आहे. आता इथं बघा ही सगळी व्यवस्थित नानकटाई लाटून घ्यायची आहे आणि याच्यावरती चेरी लावायची आहे आणि व्यवस्थित आपल्याला जशी नानकटाई हवी आहे, चौकोनी, लहान, मोठी, त्या साईजमध्ये आपल्याला ही नानकटाई कट करून घ्यायची आहे. त्या नानकटाईचे माझ्याकडं वेगवेगळ्या आकाराचे कटरसुद्धा आहेत, पण खूप वेळ जातो. त्यामुळं शक्यतो करून कोणाची मागणी असेल तरच मी त्या कटरने कट करून तयार करून नानकटाई देते. नाहीतर नेहमी मी अशी चौकोनमध्येच नानकटाई कटिंग करते. तुम्हाला जर वेगवेगळ्या आकारमध्ये नानकटाई हवी असेल तर कमेंटमध्ये सांगा. मी प्रयत्न करेन तशी नानकटाई तयार करायचा आणि तुम्हाला व्हिडिओ दाखवायचा सुद्धा. कट केलेली नानकटाई ट्रेमध्ये ठेवायची आहे. थोडी जवळ असली तरी चालतंय. नानकटाई जास्त काही फुलत नाही मोठ्या बिस्किटसारखी, त्यामुळे एकमेकाला चिकटण्याचा पण प्रश्न येत नाही. थोडंसं अंतर ठेवायचं आणि नानकटाई एकसारखी ट्रेला लावून घ्यायची आहे. नानकटाई कशी तयार होते हे सुद्धा तुम्हाला मी दाखवते. काही नाही, फक्त गोळे करायचे, त्याच्यावरती चेरी लावायची आणि ट्रेमध्ये ठेवायची. आपोआप ती फुलते आणि दिसायला खूप छान ती नानकटाई सुद्धा दिसते. पण इथं मी तुम्हाला चौकोन दाखवली आहे. गोळा लवकर तयार होत नाही कारण यामध्ये तुपाचं प्रमाण आपण थोडं कमी घातलेलं आहे. त्यामुळं ही नानकटाई तेलात सुद्धा होते, पण तुपासारखी चांगली चव लागत नाही. तेलाचा थोडाफार का असेना वास येतो. पौष्टिक आणि चवीला सुद्धा फरक पडतो. त्यामुळे मी नेहमी तुपातच बनवते, तेलात नाही. नानकटाई आता आपण 100°C फक्त घालायची आहे. हीच जर नानकटाई जास्त असती तर आपण याचं टेम्परेचर 125 केलं असतं, पण आता कमी आहे त्यामुळे मी 100च केलेलं आहे. आणि आता ही 15 मिनटं बेक होण्यासाठी ठेवायची आहे. याचं टेम्परेचर वाढवायचं नाही, फक्त 145°C पर्यंतच न्यायचं आहे आणि त्यानंतर टायमर चालू ठेवायचा आणि जो हीटर, ब्लोअर असू दे दोन्हीही बंद करायचं. म्हणजे टेम्परेचर आहे तेवढंच राहतं, अजिबात वाढत नाही. आणि 15 मिनिटानंतर बघा अशी सुंदर क्रिस्पी पौष्टिक नानकटाई तयार झालेली आहे. तुमच्याकडे ओव्हन नसेल तर तुम्हाला हवी असेल तर तुम्ही घरगुती बिस्किट जिथं तयार करतात तिथून अशी करून घेऊन येऊ शकता. तो कसा वाटला कमेंटमध्ये सांगा.